जय हरी. एकादश स्कंध भाग 74. तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतोय माया काय काय करते. माया अत्यंत सूक्ष्म चैतन्याला दृश्य स्वरूप देऊन जड पंचमहाभूतांपर्यंत आणण्याचं काम माया करते. आपल्यापैकी कुणी पूर्वी स्टोवर किंवा चुलीवर जर हलवा केलेला असेल तर तो बघितलेला असेल किंवा केलेला असेल तर तो आठवा. काय केलं जायचं? तीळ आणि त्या तिळावर साखरेचा पाक टाकून हलवल्या जायचं. बरं, तो हलवताना कसा नख नाही लागू द्यायचं. फक्त बोटाची वरची जी बाजू आहे ती अधर त्याला लागल्या गेली पाहिजे. एकीकडे पाक टाकायचा आणि एका हाताने पाक टाकायचा, एक अगदी चमचा टाकायचा. तो पण इतका भसाभस नाही टाकायचा. थोडा थोडा पाक टाकायचा आणि कंटिन्युअस त्याला हलवत राहायचं. म्हणजे मग त्याला हळूहळू काटेरी असा आकार दिसायचा, म्हणजे काटेरी तीळ असं म्हणलं जायचं. आणि मग जेव्हा तो तीळ, आतला तीळ पूर्णपणे लपून जायचा आणि वरती साखरेच्या पाकाचे काटे काटे निर्माण व्हायचे, तेव्हा त्याला हलवा बनवला घरी असं म्हणलं जायचं. तर तो हलवा जेव्हा बनवला गेला, पूर्ण झाला, तेव्हा तीळ दिसतोय का आता त्याच्यामध्ये? नाही. का नाही? तर तो आतमध्ये पूर्णपणे झाकला गेला. बरं, साखरेचा पाक हा जास्ती होता आणि तीळ हा त्या तुलनेने सूक्ष्म म्हणजे लहान होता. मग ही माया ही हेच करते की अत्यंत सूक्ष्म चैतन्याला दृश्य स्वरूप देऊन जड पंचमहाभूतांपर्यंत आणण्याचं काम ही माया करते. आणि तिच्यामुळेच देहातून सुख घेण्याची धडपड करणारे अनंत जीव निर्माण होतात. तिच्यामुळंच मूळची शुद्ध स्फूर्ती झाकली जाऊन मी देह आहे हा भ्रम माणसाला होतो. आणि मग या भ्रमामुळेच हे दृश्य खरं नसून खरं वाटतं आणि तिचा खरा प्रभाव होतो. आणि म्हणून मग दुःखही निर्माण होतं. एकदा काय झालं, एक लहान मुलगा आपल्या वडिलांसोबत हॉरर शो बघायचा. रात्रीच्या वेळेस हॉरर शो बघायचा आणि आपल्या आपल्या रूममध्ये झोपायला यायचा. आणि त्याच्या खिडकीच्या बाहेरच्या बाजूला होता पिंपळाचं झाड. इकडे हॉरर शोमध्ये बघितलेल्या चित्रविचित्र आकृती त्याला त्या झाडामधून भास व्हायचा. आणि वारा आला की त्या पिंपळाची पानं हलायची आणि हॉरर शोमध्ये जे म्युझिक असायचं त्याचाही त्याला तो भास निर्माण व्हायचा की ते म्युझिक आता येतंय आणि ते कानामध्ये त्याला गुंजन केल्यासारखं व्हायचं. आणि मग तो इतका घाबरायचा, तो डोळाच बंद करत नव्हता. असं कित्येक दिवस तो झोपला नाही. आणि न झोपण्यामुळे त्याला फिट्स यायला लागल्या. पण त्याच्या रोगाचं निदानच होत नाही आहे. त्याला बरेच औषध पाणी झालं, सगळे उपचार झाले, पण त्याच्या फिट्स काही कमी होत नव्हत्या आणि त्याला झोप पण लागत नव्हती. मग त्याला एकदा मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं आणि एकांतामध्ये त्यांनी त्याला प्रश्न विचारले. बाळा, तुला काय आवडतं? मग हे जास्त आवडतं का ते जास्त आवडतं? खाण्यातले पदार्थ, ड्रेस कोणत्या प्रकारचे घालायला आवडतात? तुझे मित्र कसे गप्पा मारतात? आणि तुला काय बघायला आवडतं? त्यावेळेस तो एकदम असा कॉन्शियस झाला. म्हणजे सांगावं का नाही सांगावं अशी भीती वाटली त्याला. पण जे मानसोपचार तज्ज्ञ होते त्यांनी अतिशय प्रेमाने त्याला विचारलं, विश्वासात घेतलं, त्याच्या डोक्याहून हात फिरवला, पाठीहून हात फिरवला आणि म्हणाले की बेटा, काय पाहायला आवडतं म्हणल्यानंतर तुला काही सुचलं का बोलायला? तो म्हणतो, हो. तू काही पाहिलं का? त्यांनी सांगितलं आता की मी लहानपणी
बाबांसोबत हॉरर शो बघत होतो आणि तेच हॉरर शो बघून मी माझ्या रूममध्ये झोपायला येत होतो. माझ्या रूमच्या बाहेर पिंपळाचं झाड आहे आणि मला ते आवाज आल्यासारखं वाटायचं आणि ते पिंपळाच्या तिथून मला त्या आकृत्या, ते भूत माझ्यापर्यंत येणार आणि मला खाणार, ते भूत येणार मला खाणार अशी मला भीती वाटत होती. म्हणून मी डोळेच बंद करत नव्हतो आणि मग सकाळ झाली की मग मला वाटायचं की आता काही भूत येत नाही. आणि त्या कशामुळे, त्या हॉरर शोच्या भीतीमुळे, याला मुळात नसणारी भीती निर्माण झाली. त्या पिंपळाच्या झाडातून न येणारे भूत आणि आवाज हे याला ऐकू येत होते आणि दिसत होते. म्हणजेच शुद्ध स्फूर्ती ती मायेमुळं झाकल्या जाते मूळची, आणि मग व्यक्ती मी देह आहे हा भ्रम माणसाला निर्माण होतो. जसा भ्रम त्या मुलाला निर्माण झाला होता की भूत येतं आता आणि मला खातं, तर दृश्य खरं नसून खरं वाटतं, हा या मायेचा खरा प्रभाव आहे. क्रिया म्हणजे हे 10 इंद्रिय यांच्या अधिष्ठान देवतांना ज्ञान म्हणतात. आता हे सगळं कुणामुळे घडतं, तर आमचे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन या सगळ्यांनी मिळून या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर यामध्ये जे आहे, या क्रिया करणारे जे आहेत किंवा ज्ञान करून देणारे जे आहेत ते ज्ञानेंद्रियांमध्ये येतात. श्रोत्र म्हणजेच कान, यांचा विषय काय, तर शब्द विषय. यांची देवता कोणती, तर दिशा. नंतर ज्ञानेंद्रियामध्ये येते त्वचा, तिचा विषय स्पर्श. आणि वायुदेवतेच्यामुळे ही त्वचा स्पर्श हिला जाणवतो. ज्ञानेंद्रियामधला चक्षु म्हणजे डोळा, याच्यानी रूप हा विषय पाहता येतो आणि याची देवता आहे सूर्य. ज्ञानेंद्रियातला जिव्हा म्हणजे जीभ, ही काय करते, तर रसना म्हणजे रस हा विषय तिला कळतो आणि याची देवता आहे वरुण. घ्राण, या ज्ञानेंद्रियांनी काय कळतं, तर गंध, याची देवता आहे अश्विनी कुमार. मग 5 कर्मेंद्रिय, वाक म्हणजे वाणी, याच्यानी वचन हा विषय होतो आणि याची देवता आहे अग्नी. त्यानंतर नंतरचं कर्मेंद्रिय पाणी, हा संस्कृत शब्द आहे, याला आपण मराठीमध्ये म्हणतो हात. हे हात काय करतात, आदान प्रदान करतात, म्हणजे देणं घेणं हा यांचा विषय आहे आणि याची देवता आहे इंद्र. त्यानंतरचं कर्मेंद्रिय पाद, पाद म्हणजे पाय, हे काय करतात, गमन करतात, म्हणजे यांचा विषय आहे गमन, जाणं येणं वगैरे, आणि याची देवता आहे उपेंद्र. त्यानंतर कर्मेंद्रियामध्ये येतं शिस्न, याचा विषय आहे आनंद, याची देवता आहे प्रजापती. कर्मेंद्रिय हे 5वं गुद, त्याचा विषय आहे विसर्ग आणि त्याची देवता आहे मृत्यू. तर अशा पद्धतीने यांच्या विषयाला, अर्थ आणि सुखदुःखाला फल म्हणतात. 3 गुण, पंचभूत आणि 5 विषय. आता हे 5 विषय म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. 10 इंद्रिये यांच्या मदतीने सुखदुःख भोगणारा जीव ज्ञान, क्रिया आणि कर्माचरण हे सगळं परमात्मे स्वरूप समजावं. आता ते कसं समजायचं, तर साखरेचा मोठा फणस केला तर त्याचे काटे, साल, अठळ्या सगळं काय आहे, साखरमयच असतं. वस्त्राची भावली केली तर तिचे निरनिराळे अवयव हे सूतमयच असतात. त्याचप्रमाणे
शुद्ध ब्रह्मच जगाच्या रूपानं आकारास आलेला आहे. जग, विश्व, प्रपंच अशी अनेक नावं असली तरी ते सगळं शुद्ध ब्रह्मच आहे. हेच उपनिषदांचं रहस्य असून वेदांतातील श्रेष्ठ परमार्थ तो हाच. पण जगाच्या आकारानं ब्रह्मच दिसतं असं म्हणावं तर जग अगदी विकारवंत आहे. मग ब्रह्म किंवा आत्मा तसाच आहे का? नाही, आत्म्याला विकार नाही. आत्मा जर एकदेशी असता तर त्याला जन्म असता, पण तो सर्वदेशी असल्यानं त्याला जन्म नाही आणि म्हणून माता पिताही नाहीत. तीळभरही जागा आत्म्याशिवाय रिकामी नाही, कारण तो पूर्ण आहे, सर्वव्यापी आहे. अर्थात त्याला जन्माचा स्पर्शही नाही. जन्मायच्या आधी मूल नसतं आणि जन्मल्यावर असतं. ही आहे नाहीची भाषा आत्म्याच्या बाबतीत योग्य नाही. आत्मा नित्य निरंतर असल्यानं तो आता आहे, पूर्वी नव्हता, हे असं तात्पुरतं आहे, पण त्याच्या ठिकाणी नाही. मूल जन्मास आलं की दिवसेंदिवस ते वाढतं. बाल्य, तारुण्य, वार्धक्य या अवस्था त्याला येतात. पण आत्म्याला देहासारखी वाढ नसल्यानं त्याच्या स्वरूपात कधीच बदल होत नाही. त्याला या अवस्था नसतात. बालपण पाहणारा मी तरुणपणी तरुणपण पाहतो आणि वृद्धपणी तोच वृद्धपण पाहतो. या तिन्ही अवस्था स्वतः वेगळा राहून आत्मा पाहतो. जो साक्षी असतो, द्रष्टा असतो, तो कधीही अवस्थांना वश होत नाही. म्हणजे त्याला अवस्था नसतातच. अर्थात देहात असून अवस्थारहित राहणारा तोच शुद्ध आत्मा होय. अवस्था शून्य, अविकारी आणि पूर्ण आत्म्याला कधीही क्षीणता येत नाही. क्षीणतेचं पर्यवसान मरण होय. ज्याला जन्मच नाही त्याला मरण कुठून येणार? आत्मा सर्वज्ञ आणि ज्ञानरूप आहे. आपलं ज्ञान क्षणोक्षणी बदलणारं दिसतं, पण ते खरं नाही. घटज्ञानानं पटज्ञान निवृत्त होतं असा अनुभव येतो, परंतु तसं होत असता इंद्रियांचा विषय जाणणारी वृत्ती तेवढी नाहीशी होते. तिला प्रकाशित करणारं ज्ञान अविनाशीपणे जसंच्या तसंच असतं. प्राण देहाची वाढ करतो, पण बाल्य, तारुण्य, वृद्धावस्था या ज्या अवस्था या देहालाच येतात. स्वतः प्राण या अवस्थातून अलिप्त जसाच्या तसा बाजूला राहतो. हे जसं घडतं त्याचप्रमाणे आतील ज्ञान इंद्रिय वृत्तीपासून अलिप्त राहतं. देहाला प्राण चालवतो, प्राणाला आत्मा चालवतो. देहाला चालवणाऱ्या प्राणाला जर देहावस्था बाधत नाही तर प्राणांपेक्षा सूक्ष्म असणाऱ्या आत्म्याला त्या बाधणं कसं शक्य आहे? या प्राणाच्या दृष्टांतानं देहेंद्रियापासून अलिप्त असणाऱ्या आत्म्याचा विकाररहितपणा समजून घेणं सहज सोपं होईल. जय हरी. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.